कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। होवे, ऐक की जरा जेवून घे बरं। आता कशापायी वाट बघतीयास? सांगितलं ना मग तुला मगाशी, जवळ अधिपती घरला परत येत नाहीत तवर जेवणच काय, पाणी पण पिणार नाही आम्ही। अगं बाई, अजून आले नाही तो हे। एवढी रात्र झाली तरी अजून पत्त्या नाही यांचा। मावशी, अगं तू इथं न काय बी खाता पिता बसले आणि ते बाहेरून मस्त खाऊन येतील बघ। वय की ताई, आता तू जेवली नाही म्हणून आम्ही बी काय बी खाल्लं नाही ग। आपण राहिलो उपाशी, पण ते येणार हादडून। दुर्गे, आम्ही सांगू तवा आणि तेवढंच बोलायचं, मध्ये मध्ये तोंड उघडायचं नाही। या हातात घड्याळ हाय नव? नाही नसलं तरी मोबाईल मध्ये घड्याळ असतेच की। ही काय येळ झाली का काय घरला यायची? दुर्गे, तुला काय सांगितलं आम्ही आता? थोबाड बंद ठेव, आम्ही आहोत इथं। एवढं नटून थटून नऊवारी नेसून तुम्ही कुठं गेलता? हो आईसाहेब, मंदिरात गेल। तुम्ही तर मध्ये काही बोलूच नका। किती फोन केले आम्ही तुम्हाला, एक फोन उचलता आला नाही तुम्हासनी। फोन नेमका राहिला गाडीत आणि मी बाहेर गेलतो, असं कधी होत नाही, पण फोन विसरून गेलो गाडीत नेमकं। तुमचा फोन उचलला नाही असं का होतंय का? नाही तर पण तुम्ही कुठे गेलता बाहेर आणि कशासाठी गेलता एवढं नटून थटून? ते दर्शनाला देवळात। मग ते असं न सांगता जायचं काय कारण आहे? हा, घर आहे का धर्मशाळा आहे? सांगून जाता येत नाही का या घरात आम्ही घालून दिलेला कोणता बी नियम पाळायचा नाही असं ठरवलंय तुम्ही? आणि मंदिरातच जायचं होतं तर सांगायचं होतं ना हो, अशा कामाला आम्ही नाही म्हणू। अहो काय झालं? तुम्ही त्यांचं वकीलपत्र घेतलंय काय? त्यांना तोंड आहे ना हो, बोलू दे की त्यासनी। हा, बोलू दे। ओ सुनबाई, तुम्हाला विचारायलोय आम्ही, कुणाला विचारून गेलता तुम्ही बाहेर? बोला की। बोला। अर्थात मला सांगून गेले होते। मी परवानगी दिली होती तिला। असं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।